व शिक्षक वर्ग की माझे मित्र ठाकरे यांनी सांगितलं की जबाबदारी माझ्यावर, मी काय एवढा मोठा माणूस नाहीये, मी आमदार पण नाही, खासदार पण नाही, नगरसेवक पण नाहीये. प्रशांत आणि आम्ही सगळे एकत्र बसले ते सारख्या लेवलचे. पण मला कौतुक आहे तुमचं सगळ्यांचं आणि खास करून वाड्यावाल्यांचं की कुठल्याही प्रकारचा असा अन्याय झाला का वाड्यातले लोक जागरूक आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाड्याकडे बघायला गेलं तर वाडा हा तालुका जो आहे हा ग्रामीण किंवा आदिवासी असा मागासलेला असा वाटतो. पण इथे मला वाटतं प्रत्येक घरामध्ये कमीत कमी ग्रॅज्युएट अशी मुलं असतील आणि त्यातनंच त्यांना त्यांचा स्वतःचे हक्क कळतात आणि आपल्यावर अन्याय होतो हे कळतं आणि त्या अन्यायावर मात करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतायत. मला तुमचं कौतुक आहे. परत मी सांगतो, आपण शेवटी शासनाचे काही जे नियम आहेत त्याचा अर्थ त्या चेअरवर बसलेला माणूस कसा आहे ते लावतो त्याच्यावर अवलंबून असतं की बाबा काही काही शब्द असे असतात की डबल मिनिंगचे असतात, हे किंवा ते स्पष्ट असं नसतात आणि त्यामुळे तो बसलेला अधिकारी जो आहे त्याचं कसं मत आहे, त्याचं कसं मन आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आणि यावर निर्णय घेण्याची क्षमता जी आहे तिथले लोकप्रतिनिधी म्हणजे उदाहरणार्थ मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री हे वजनदार असायला पाहिजेत. नाहीतर सरकारी अधिकारी जे IAS ऑफिसर आहेत असे गोल गोल फिरवतात. आम्ही बघितलेलं आहे की असा खमक्या एखादा मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल तरच तो त्याला अडवू शकतो. ह्या अशा ठिकाणी आहे ना, मला आठवण येते आपल्या अजितदादांची. अजितदादा म्हणजे कसं ठणकावून सांगायची की असं ना असं व्हायला पाहिजे, यांच्यावर अन्याय होतोय. आणि मला वाटते फडणवीस साहेब पण तशाच धर्तीचे आहेत. ऍक्च्युली एकनाथ शिंदे साहेब पण तसे आहेत, म्हणजे कमके आहेत. पण आता त्यांच्याकडे तुमची भेट झाली असताना त्यांना एक सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही शिक्षण मंत्र्याचं आम्हाला मीटिंग द्या. आता आपण एक पालकमंत्र्यांचं माझं बोलणं नाही झालं, मी त्यांचे थोड्या वेळी फोन करतील ते. माझं विश्वनाथ पाटलांशी बोलणं झालं, ते म्हणाले आजारी आहेत. ते मला म्हणाले की मी ते संध्याकाळी इथे येणार आहेत. त्यांचं पालकमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. बरोबर. या दोन तीन दिवसामध्ये पालकमंत्री आणि पालकमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री आणि शिक्षणासंदर्भामध्ये जे अधिकारी आहेत, हे अधिकारी जे आहेत ना, हे खरं म्हणजे झारीतले शुक्राचार्य असतात. त्यांच्या हातात चाव्या असतात आणि ती चावी कशी कुठे फिरवायची हे त्यांना बरोबर माहिती असते. त्यामुळे यासाठी म्हणून आपल्याला ह्या मोठ्या लेवलचे पालकमंत्री, मुख्यमंत्री अशा प्रकारचे मिनिस्टरला घेऊनच आपल्याला मिटिंग घ्यावी लागेल. अन्यथा आपला प्रश्न जो आहे, आपण किती वर्ष झाले लढतोय. मागच्या वेळेला आपण आपल्याला सीओनी आश्वासन दिलेलं की बाबा ह्या मंडळीवर अन्याय होणार नाहीये. आपण म्हणाल त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे इथे अगोदर लागलेले आमचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांना कोणाला काढा किंवा त्यांच्यावर अन्याय व्हावा असं मला कधी वाटत नाही. खासदार साहेब पण आपले त्याच मताचे आहेत. खासदार साहेब खरोखर तुमचे खूप चांगले आहेत. माझं त्यांचं बोलणं झालं आज सकाळी बोलणं झालं. ते म्हणाले की आज कुठेतरी आहेत ते, मला वाटतं मी संध्याकाळी येणार आहे 6 वाजे मला येणार असं त्याने मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की मी लवकर जाणार, मुंबईला मिटिंग आहे. पण मला खरोखरच तुम्हाला आश्वासन पण मी कसं देऊ असं मला म्हणायचं, कारण ते माझ्या हातात नाही. फक्त आपण मिटिंग लावू शकतो. आपण मिटिंग लावू, त्यावर पॉझिटिव्ह कसं निर्णय घेता येईल ते बघू. पण मी तुम्हाला एक सांगतो, तुमचा हा लढा हा खूप चांगला लढा आहे. असा लढा चालू ठेवा. कारण काय, आपल्याकडे म्हण आहे, रडलं नाही तर बाळ रडलं नाही, आई पण दूध पाजत नाही. तसं शासन हे आपले मायबीप सरकार आहे आणि त्यांच्यावरकडे आपल्याला लढायला पाहिजे. आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे. आपल्याला काय एक्स्ट्रा बोनस नको पाहिजे किंवा पगारवाढ नको पाहिजे. आमची जी रोजीरोटी तीच पाहिजे असंच आपलं म्हणणं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही खरोखरच ही जी मंडळी आहे, ह्या मंडळींनी हा लढा उभारलेला आहे, ही मंडळी खरोखर त्या मताशी आहेत, चांगलं काम करणार. त्यांच्या सह राहा, त्यांच्या जोडीला असं तुम्हाला मी सांगतो. आम्ही सगळे एकत्र आहोत. म्हणजे आमच्याला कुठलाही पक्ष नाही, काही नाही. आपण सगळे एका पक्षाचे, एका विचाराचे, एका मताचे आहोत. त्यामुळे एकत्र येऊन आपण मुख्यमंत्र्यांकडे आणि पालकमंत्र्यांना घेऊन शिक्षण मंत्र्यांकडे आपण मिटिंग लावून हा तुमचा प्रश्न आहे, हा तुम्हाला 100% सुटेल याची तुम्हाला खात्री देतो.